जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार, मी शब्बीर खान गुने खान, जनहक्क न्यूज नेटवर्क. पुसदच्या इंदिरानगरमध्ये सुरू असलेल्या या कचरा डेपो बाबत आज काही असे प्रश्न मांडणार आहोत ज्यांची उत्तर टाळणं आता शक्य नाही. नगर परिषद पुसद याला कायदेशीर असल्याचा दावा करते, पण माहिती अधिकारातून मिळालेल्या अधिकृत उत्तरानुसार गट ग्रामपंचायत पाळोदी यांनी स्पष्ट केलं आहे की ही जागा ना विकलेली आहे ना भाड्यानं दिलेली आहे. मग प्रश्न सरळ, या जागेचा नेमका काय दर्जा आहे आणि अधिकृत स्पष्टीकरण अजूनपर्यंत का नाही? स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार येथे वारंवार आग लावण्याच्या घटना घडत आहे आणि त्या धुरामुळे लहान मुलं, वृद्ध आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी समोर येत आहे. तुम्ही पाहू शकता, इथं चोहीकडं आग लागलेली आहे, धूर निघत आहे आणि समोर गावात ते जात आहे. इथे सुरक्षा व्यवस्था आहे का? देखरेख कोण करते? हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. प्रशासन अज्ञात व्यक्ती जबाबदार असल्याचं सांगते, पण जागेची मालकी स्पष्ट नाही, सुरक्षा नाही, नियंत्रण नाही. मग जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्न टाळता येणार नाही. या सर्व बाबीच्या संदर्भात उपलब्ध कागदपत्रे आणि पुरावे संकलित करून आम्ही नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल म्हणजेच NGT तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. इंदिरानगरच्या नागरिकांना न्याय मिळेपर्यंत जनहक्क न्यूज नेटवर्क हा विषय सोडणार नाही. हा व्हिडिओ शेअर करा आणि खूप व्हायरल करा, जेणेकरून हा प्रश्न योग्य ठिकाणी पोहोचेल. धन्यवाद.